विधान परिषद चुनाव को लेकर महायुति नेताओं ने एकजुटता का प्रदर्शन करते हुए जीत का दावा किया है। परभनी हिंगोली में आयोजित बैठक में नेताओं ने कहा कि ठाणे विधान परिषद सीट पर निर्विरोध जीत के साथ महायुति की मजबूत शुरुआत हो चुकी है। उन्होंने कहा कि शिवसेना, भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता एकजुट होकर चुनाव लड़ेंगे तथा बगावत के लिए कोई स्थान नहीं है। नेताओं ने विपक्षी उम्मीदवारों से सम्मानपूर्वक नामांकन वापस लेने की अपील भी की। इस दौरान हिंगोली विधायक संतोष बांगर की कार्यशैली और जनसंपर्क की सराहना की गई। नेताओं ने विश्वास जताया कि आगामी चुनाव में महायुति उम्मीदवारों की जीत सुनिश्चित होगी। परभणी से संवाददाता रमेश मुलगीर की रिपोर्ट। युबीटीच्या माणसाने जो निर्णय घेतला कोकणातल्या, घाबरून का होईना फॉर्म त्यांनी मागे घेतला। मी तुम्ही घाबरून फॉर्म घ्या असं म्हणत नाही, आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतो की तुम्ही जर अर्ज मागे घेतलात आणि भविष्यामध्ये महायुतीची तुम्हाला कधी गरज लागली तर आम्ही नक्की तुमच्या सोबत राहू, हे देखील जाहीरपणाने इथे मला सांगायचं आहे। आणि मी घाबरून नाही असं का म्हटलं, कारण मी कोणाला कमी लेखत नाही। तुमच्याकडे असलेली ताकद असेल, तुमच्याकडे असलेलं अजून काही यंत्रणा असेल, परंतु मी जबाबदारीने सांगितलं की 42 मतं देखील आम्ही तुमच्याकडे ठेवणार नाही लोकशाहीच्या पद्धतीनं। त्याच्यातली इकडून तिकडून चुकून तुम्हाला पडतील, पण बाकी सगळी युबीटीची मतं आमच्या सईद भैयाच्याच पाड्यात पडलेली आपल्याला दिसतील आणि हे 22 तारखेला सिद्ध होईल। आणि म्हणून कोकणातला फॉर्म जसा घाबरून मागे घेतलेला आहे तसं तुम्ही घाबरून मागे घेऊ नका, तुम्ही सन्मानपूर्वक मागे घ्या। आज अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या महायुतीच्या विजयाला आता सुरुवात झालेली आहे। आमचे शिवसेनेचे मुख्य नेते, आमचे पक्षप्रमुख, त्यांच्या पूर्वीपासूनचं कार्यक्षेत्र ठाणा आहे। या ठाण्याची विधान परिषदेची जागा ही शिवसेनेची बिनविरोध निवडून आलेली आहे, हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो। त्या 17 पैकी अनेक जागा बिनविरोध होतील, त्याच्यामध्ये काही जागा शिवसेनेच्या असतील, काही जागा भारतीय जनता पार्टीच्या असतील, काही जागा राष्ट्रवादीच्या असतील। आणि म्हणून मला मतदारांना एक विनंती करायची आहे की आपण सगळं कुटुंब म्हणून महायुतीचं आपण जेव्हा काम करतो तेव्हा महायुती हे आपलं कुटुंब आहे आणि महायुतीचा जो उमेदवार आहे हा आपल्या कुटुंबातला एक उमेदवार आहे। अशा पद्धतीनं पुढचे 8, 10, 15 दिवस आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे। अजून ठीक आहे, आपण आशा बाळगूया की 1.5 तास अजून शिल्लक आहे, 1.5 तासामध्ये काही होऊ शकतं। जसं आमच्या कोकणातल्या उमेदवाराला उपरती सुचली तशी इकडच्या कुठच्या उमेदवाराला सुचते का आपण बघू। सुचली तर आनंद आहे, त्यांचा देखील सन्मान करू, आणि नाही सुचली तर मेघनाताईने जे सांगितलं की सईद भैयाचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि यासाठी हे सगळं व्यासपीठ आता एकत्र झालेलं आहे। आणि म्हणून ठीक आहे, समज गैरसमज काही होऊ शकतात, पण समज गैरसमज हे कुटुंबातच होत असतात। आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार ठरले त्याच दिवशी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जिथं जिथं शिवसेनेचा फॉर्म भरला गेला तिथं सगळ्यांना ठणकावून सांगितलं की कुठेही बंडखोरी होता कामा नये। तीच भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतली, तीच भूमिका बावनकुळे साहेबांनी घेतली, आणि विशेषतः तीच भूमिका गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनी घेतली। त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे देखील मला कौतुक केलं पाहिजे, त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे, आणि सुनेत्रा वहिनींना आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना देखील धन्यवाद दिले पाहिजेत। आता जबाबदारी आपली आहे। आपल्या नेत्यांनी सगळं आपलं काम केलंय, आपल्या नेत्यांनी ठामपणानं आपल्याला ठणकावून सांगितलंय की महायुतीच्याच उमेदवारांना मतदान केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी काल मुंबईमध्ये देखील पत्रकार परिषद झाली। मी तर अनेक लोकांना बघतोय, मला देखील सिनियर असलेले लोक, काही नगरसेवक आहेत, काही जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, कोण नगरपंचायतीचे सदस्य असतील, कोण स्वीकृत सदस्य असतील, पण त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की आपलं मिशन उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार समोरच्याचं डिपॉझिट घालून, जसं बोर्डीकर साहेबांनी समोरच्याचं डिपॉझिट घालवलं होतं, तोच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये करायची आहे, ही विनंती मला सगळ्या मतदारांना करायची आहे। आणि जो संतोष बांगर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना दम भरलेला आहे की भविष्यातली हिंगोलीची मिटिंग ही 80 किलोमीटरमध्ये होणार नाही, हिंगोलीतच होणार। मी आमदार साहेबांना शब्द देतो की आताची पुढची बैठक ही हिंगोलीतच होईल आणि हिंगोलीच्या मिटिंगला आम्ही सगळे येऊ, कारण संतोष बांगर साहेबांचं भाषण म्हटलं की धडकीच भरते।
पण एक सच्चा आमचा मित्र, सच्चा एक कार्यकर्ता, सच्चा शिवसैनिक आणि त्यांची ओळख बोर्डीकर साहेब मी अशी सांगतो की 288 आमदारांपैकी संतोष बांगर साहेब हे असे एक आमदार आहेत की सोशल मीडियामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही आणि त्यांचे व्ह्यूअर्स एवढे आहेत जेवढे व्ह्यूअर्स अमिताभ बच्चनला देखील नाहीत. त्याच्यामुळं त्यांनी केलेली सूचना ही मतदारांसाठी आहे. म्हणजे 80 किलोमीटर उन्हातनं मतदार इथं येण्यापेक्षा तुमची निवडणूक आहे, तुम्हाला गरज आहे, तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे, ही त्यांची जी भूमिका आहे ही काही चुकीची नाही. भविष्यातली पुढची जी काही 7-8 दिवसामध्ये मिटिंग होईल, ज्या मिटिंगला मी स्वतः उपस्थित असेल ती 100% हिंगोलीतच होईल हा शब्द संतोष बांगर साहेबांना देतो. आपण या ठिकाणी सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि 22 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल, 22 तारखेचा आहे निकाल, 21 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी तुम्ही मला बोलवा नाही तर बोलवू नका. विजयी मिरवणुकीला मी 100% उपस्थित राहीन आणि ती विजय मिरवणूक 100% आमच्या सय्यद भैयाची असेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि महायुतीचाच विजय आहे याच्यावर शिक्कामोर्तब आपण सगळ्यांनी करावं एवढी सूचना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.